आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहे. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायचं जमत. जमीनच कुठे आजही जमीन घेणारे जास्त आहेत, विकणारे कमी. जमीन कुठे 2 एकर वाल्याला 2 पोरं, 1 एकर, 1 एकर वाल्याला 2 आहे, 20-20 गुंठे. घर प्रत्येकाला पाहिजे, गाडी प्रत्येकाला पाहिजे. 10 वर्षाने पेरायचं काय? पेरायचंच काय? आजही जागा नाही. उकडे रोडला आहेत, गोठे रोडला आहेत. जागा कुठे? जमीन कुठे? 5 वर्ष जमीन आणि एकत्र घरे राहणार नाही. 10 गावं मिळून एखादं घर एकत्र आहे आता. आणि याचं कारण आहे नवी नवरी जी येते, नवी नवरी ती पोरगी ती बोली करूनच येत असते. मी शेण भरणार नाही, शेतात जाणार नाही, तुझ्या आईबापाचं आपलं जमणार नाही, तर हा मान. आणि तिचा दोष नाही त्या पोरीचा, तिच्या आईची शिकवण आहे तिला. पुरीच्या संसाराचं वाटुळं तिच्या आईनंच केलं, ध्यानात ठेवा. इतक्या खोडीच्या आहेत त्या. इथं बसले 4 जणी. पुरीला सांगते एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. कांदे वाट्यानं करीन तरी पोट भरीन, सांगणाऱ्या मायाच पुढे बसले. पा आता काय नावा सगट उभ्या करीन, नावा सगट. सासऱ्याचं धोतर धुवू नको, सासूचं लुगडं धुवू नको, तेवढा खिलारी सांभाळ. बैल कोण? बैल म्हणजे कोण रे? बरे नवरा. पा महिला मंडळ खरं आहे का खोटं आहे? बोला. अरे आता सांगू नये, एका मिनिटात सांगतो. महिला मंडळ पूर्वी बाजार असायचा, बाजार. आणि पुरीचा बाप बाजारला जायचा कशाला माहिती का? पाहुणा भेटावा एखादा आणि मुलीची खुशाली कळावा. त्याला काय करायचं एवढं? पाहुणा भेटला ना, राम राम. डायरेक्ट विचारता येत नाही ना मुलीचं काय चाललंय. चहा घेऊ, बसल्या बसल्या काय चाललंय, पाऊस पाणी, बाग बी, कांदे बिंदे, बाजार भाव. येताना घराकडून आले का? हा. मुलीचं कसं काय? मुलीचं नाही, पाहुण्याचं कसं काय? तो पाहुणा म्हणतो, पाहुणे सांगू नये, सांगू नये, तुमची चूक झाली, मुलगी तिथं द्यायची नव्हती, तुमच्या पुरीचे लय हाले. त्या पाहुण्याने सांगून टाकलं. खरं आहे. तो पुरीचा बाप म्हणला नाही कोणाला काही. बाजार करून घरी गेला, संध्याकाळी जेवला, बायकोला सुद्धा म्हणला नाही. उशीचं फुटकं गुतून डसडसा आठवण कोणाची काढची? मुलीची. आणि दिवस उगायच्या आत आंघोळ केली, मुलीच्या दारात गेला. पोरगी अशी घर झाली. घर झाडणाऱ्या पोरीनं बाप पाहिला. पोरीला कळलं माझा सासुरवास माझ्या बापाला कळलाय. पोरगी बाप बसल्यावर चहा घेऊन गेली आणि चहा पिताना बापाला काय म्हणली माहिती? कळलंय ते खरं आहे, पण इथं बोलायचं नाही. काय पोरगी इथं बोलायचं नाही. माझ्या नशिबाचे भोगे मी काढीन. चहा प्या, पाहुण्याशी गप्पा आणा, वाटलं तर जेवण करा आणि जा. आणि मी मेल्याचा निरोप आल्यावर या, तोपर्यंत यायचं नाही. बापाने असा गाल ओढला. बाप टपटपा बापाच्या डोळ्यातल्या धारा पोरीच्या गालावर गळाल्या. आणि बाप पोरीला काय म्हणलं माहितीये? जातात बाई 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 सहन तुझं चांगलं होईल. शब्द कोणाचा आहे? बापाचा. कर सहन. बापाच्या डोळ्यातून पाणी आलं. बाप काय म्हणला माहितीये पोरीला? बाई आमच्या भरोशावर तू सहन कर, तुझे तू सहन कर, तुझे दिवस चांगले येतील. बाई मी आमच्या भरोशावर राहू नको. मी जर उद्या सुनाच्या मुलाच्या ताब्यात गेलो तर माझ्या गुजीरवाल्या पोरीला माझ्या दारात भाकर मिळणार नाही. तू इथंच दिवस चांगले खा. ज्या मुलीने बापाचं ऐकलं त्या मुली आज खाऊन पिऊन सुखी आहे. मस्तपैकी वट्यावर बसतात, पोत टाकते आजी, काठी हातात घेते, रिलॅक्स बसते. मशिरीची डबी एका बाजूला, चपला एका बाजूला, गप्पा हाणीत बसते. घरात कोणी असो नसो, घरातले शेतात गेले, वाटेवर पोतं टाकून बसेल, मिश्रीची डबी, तांब्या. आणि पाहुणा जर एखादा आला, काय आणलं रे भाऊ? पत्रिका आहे का? तिथं ठेव, इथं कोण नाही. तुला चहा पाजला असता पण मला उठता येत नाही. जाय. किती मंजूळ जगणं आहे.
आणि संध्याकाळी नात आली ना शेतातून, नात, बाई मी चूल पेटवते, तुला भाकरी करू लागते. किती मस्त जगा त्यात आजा. हे कुणाचं ऐकून आई बापाच. आणि आता पोरीची आई पोरीला म्हणते एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या मळ्यात आपल्या कांदे वाटणं करील, पण तो शान भरायचं नाही, सासऱ्याचं धोतर धुवायचं नाही, सासूचं लुगडं धुवायचं नाही, आणि शरीराला त्रास होईल असं वागायचं नाही. आणि तुला जर काही कमी पडलं नुसता रिंक मार. अशा तिघी जणी इथं सांगणाऱ्या. खोट आहे कोण? अहो माणसं इतके विचित्र आहे. माझ्याकडे एक नवरा बायको आली आणि म्हणले बा आपल्याकडे मुलगी आहे. आता मी काय ह्याला पडत नाही. मी काय मोबाईल वापरत नाही. माझ्या आपली परिस्थिती नाही, मी मोबाईल नाही वापरत. सगळ्या महाराजांमध्ये गरीब महाराज आहे. मोबाईल बिबाईल काय नाही आपल्याला. मोबाईल आपण वापरतही नाही, काही गरज नाही. ज्याला गरज आहे तो आपल्या घेईन. आपलं एकच काम आहे, वाचणे, जेवणे, झोपणे, संसार चांगला करणे. दिवसभर 3 कीर्तन करणे, संसार चांगला करणे, पोराबाळांची काळजी घेणे, बस. आणि वाचन करणे. वाचन नाही केलं तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत. मला तास 1.5 तास तर रोज वाचावंच लागत असेल ना. तसं कसं तर मध्ये असं मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्हर चालत का. आणि ते नवरा बायको आले माझ्याकडे, ते म्हणले महाराज आपल्याकडे मुलगी आहे. मी म्हणलं माझ्याकडे पाखवाद्या नवरदेव आहे बा. हा नाही आहे आहे बा, होऊन जाईल चांगलं. ते म्हणले हा, आणि जमलं. आणि 3च दिवस झाले जमून. सकाळीच ती नवरीची आई बाप माया आली बा. मी म्हणलं तीच बीत धराय आली. आपल्या देवपूजेचं टाइम आली बा. ती आली तर मी म्हणलं बसा. काय बसा? अरे जरा दम काढा, काय झालोय काय नाही. मी म्हणलं काय झालं? नाही म्हणून सांगा. अहो मी म्हणलं माळकरी पोरगे आहे, पोरीचं कल्याण होईन, येडेवानी काय करते. ती बाई इतकी पिसळली माय हो. ती मला डायरेक्ट म्हणली तुम्हाला काही अक्कल? मी म्हणलं माय अक्कल अख्खा महाराष्ट्र वापरितोय, आणि तू माय हो धावती म्हणजे न्यायच झाला बा. बरं आपल्या घरात असल्यामुळं काय बोलता येत नाही. मी म्हणलं झालं काय? काही डोकं वापरीचा? मी म्हणलं झालं, तुम्ही नीट बोला ना, काही अकलीचा भाग पाहिजे. मी म्हणलं झालं काय? त्या पोराला पोरगी द्यायची, ती पोर माळकरी आहे. मग आता डोकंच बंद झालं. मी म्हणलं मग चांगलं झालं. काय चांगलं झालं? धावलीच ती माया. मी म्हणलं काय झालं? काय चांगलं झालं? उद्या माझी पोर जर त्या पोराला दिली आणि मी जर पोरीला भेटाय गेले, त्या घरात माझी ठेप होईन का? मला हे मिळन का? आग लावा त्या नवरदेवाला. पाथरा आता. ती म्हणली मी बेवड्याला देईन. बोला ना बोला. माळ करेला. आणि पुरीचं लग्न जमवायलाय ना, आता इतके वाईट दिवस आले माहिला. म्हणलं कौलाच्या घरात नवरदेव राहतोय म्हणून लोक पोरगी देती नाही. काही लोकांना स्लॅब टाकायची पाहिजे आली. लोकांचं लेकरू आणायचंय बाथरूम बिथरूम आतमध्येच आणली. काही लोकांना. आणि पुरीचा बाप होतो कबूल, त्याचं काय नाही विचारायचं. पण ही नको बाई, माया गुड्डीला सवय नाही. तू कशाला आलती ग? तू कशाला आलती? तुला आठवत का? तू नवरी झाली तेव्हा कशात आलती माहिती का? बैलगाडीत 2 वेळा बैल बसला घाटात. पाहती काय? आणि ही माया इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची? आणि ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. मी कुठे गेलो होतो जागेवांना. तिच्या मैत्रिणीचं नाव होतं काय? माया. शाळेतले पोरं सरळ बसा पटकन. बेटे बेटे सावधान, रिलॅक्स, साऊथ, रिलॅक्स, साऊथ. टणकर उडालं ते काय.
रिलॅक्स. नवीला कोण येतं? नवीला तू 10वीत गेला का नवीला होता? नवीला होता का गेलाय? नवीला गेला म्हणजे 8वीला होता तू, बरोबर आहे. शिमी का मराठी? शिमी का मराठी? शिमीला आहे का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड ऑर गॅस? ते शेजारचं की तुला रे? हा 10वीला गेला का होता? आता गेला का 10वीला? परीक्षा दिली का? यावर्षी परीक्षा दिली का? पास झाला का तू? आता किती मार्क आहे तुला? 50%. हा बर. या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विज्ञान पेपर 1 मध्ये बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत अशी आकृती आली, तिचं नाव काय? तू 9वीतून 10वीत गेलाय का? बरं 9वीतून गेलाय का? मग तर सोपं आहे. तू 10वीला होता का? दिली परीक्षा दिली का? तुला मार्क कमी आहे पण 10वीला किती आहे? 65 आहे ना. मग विज्ञान पेपर 1 मध्ये अशी आकृती आली, तिचं नाव काय? घर जवळ असलं तर प्रश्नपत्रिका घेऊन ये, मी तुला लगेच दाखवतो. 3ऱ्या प्रश्नामध्ये आकडा आलता बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत. आलते का? काय नाव आहे त्याचं? राईट हँड रूल अँड लेफ्ट हँड रूल. बट व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट? नो फेडलेस राईट हँड रूल अँड फेडलेस लेफ्ट हँड रूल. 10वीच्या परीक्षा दिलेल्या पुरी कोण कोण येतं? आता का आला बोट वर करतील? सिमीवाला आहे का मराठीवाला आहे? 10वीच्या पुरी सिमी का मराठी आहे? 12वीला आहे का? 12वी आर्टवाला आहे का सायन्सवाला आहे? सायन्सवाला आहे का? सगळ्या फिजिक्स केमिस्ट्री बोला जेवढ्या 12वी सायन्सला तेवढ्या. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर इट स्टोर्ड बट इट कन्वर्ट इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड करेक्ट. इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ conservation. Your mathematics? Yes, no? Yes. Sin theta upon cos theta is equal to? Correct. Tan 45 is equal to? 10 40 10 13 1/√3. पूरी हुशार जो आहे. त्यांना वाटलं येत होता नसतं तर याला काच काय कळत. हा बर. 12वी वाले. युअर बायोलॉजी? यस. हाऊ मेनी पार्ट ऑफ फ्लावर्स? 4. करेक्ट. हा नेम मी सांगतो, तुम्ही सांगा द्या. मी सांगा. कॅलिस, करोला, एंड्रोशियम and gynoecium. There are 4 parts of flowers. How many types of roots? 2. Taproot and fiber root. तू शिक्षकाची आहे का? हाय ब्रिलियंटच. तुम्ही ट्युशन लावेल का? नाही, वर्गातले एवढं फास्ट होऊ शकत. क्लास आहे मग लगेच लक्ष देतं. मी चांगला शिक्षक आहे. मी स्वतः BSc BEd आहे. माझ्या अवतारावर नका जाऊ. तू कितीला रे? 10वी वाला. तू परीक्षा दिली का? हा. आता 11वीला सायन्सला घेतलं का आर्टला? आर्टला गेल नाही. 9वी वाला. मग सिमीला होता का मराठीला? तो सिमीलाही नव्हतो मराठीलाही नव्हतो. त्याच्या मागचा कितीला रे? पांढऱ्या शर्टाला तो लपला तो. हा इकडला दाढी लादला. कितीला आहे तू? सिमी का मराठी? मराठी मिडियम आहे का? बापाच्या बायको टिम्मा म्हणतात. पत्नी काय म्हणते रे बापाच्या बायकोला? वाईफ. काय म्हणते रे? मम्मी. करेक्ट. तू कितीला रे? लाल टी शर्ट वाला. जाऊ घड्याळाला काटे किती? 3. करेक्ट.
सरळ बसा पटकन. पहिली ते 10वी बैठे बैठे सावधान. हा, हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. सोपान काका, टिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. टिंब नावाच्या नदीत गाथा बुडाला नाही तरला. ए पोरानो, ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या करेक्ट. पैसा. आणि आता इथे नवीन गाणं आलंय, सगळे संगत म्हणा बरं ते आप्पाच्या. करेक्ट. वा. आणि आता एक नवीन आलंय ना, पुष्पा. आवाज कमी येतोय, झुकेगा नाही. करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय, सगळ्या गावात ऐकू गेलं पाहिजे, आली झुमकेवाली. करेक्ट. आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे, आला आला पाटलाचा. आवाज कमी येतोय, जोरात. आला आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता उघडी डोळे, आता उघडी डोळे. आता हे कीर्तन थोडे लोकांना राग येतोय, पण ती काळाची गरज आहे. संपली माणसं. महाराज 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले आणि गाववाले ध्यानात ठेवा, तरुण पोरं, तुम्ही एवढी शिवजयंती केली, गाव एकत्र आहे, तुमचं चांगलं आहे. माझा एक नियम ऐका सगळे गाव पुढारी. 1 जून नंतर शाळा उघडल्यावर गावाने एक मीटिंग घ्या. सरपंच बिरपंच तरुण पोरांना त्याच्यात घ्या. शैक्षणिक कालावधीमध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल शालेय परिसरात बंद पाहिजे, असा गावाने निर्णय घेतला पाहिजे. हा, मी आता रोज तेच सांगतोय. आणि 2 महिने जर शिक्षकाचे आणि विद्यार्थ्याचे मोबाईल शैक्षणिक कालावधीत फक्त बंद राहिले, 50% काम ओके होईल. तुमचं काय मत? 80% मुली इंस्टाग्राम अकाउंट जॉईंट आहेत. बरं, बोलेल जो खरा बोलेल तो उद्या सकाळी नसेल. या जगात खरा बोलला का त्याचा बांबू उपटलाच. मी 500 शिव्या खाणारा माणूस आहे रोज. माझे तर काही तुमच्या बांधाला बांध नाही, फक्त खरं. आता सांगा, मी सावळा आहे का काळा आहे? काळा म्हणल्यावर रागेल बरं का आपल्याला. ए, मी सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे, बरोबर आहे. आता मी सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे. करेक्ट. आणि फोटोत कसा आहे? गोरा. मग हाच झालाय घोटाळा. हे बंगरी बुंगरी पोर आहेत ना, हे सगळे फोटो असेच काढतात. बोकड्यावर बस, कुत्र्यावर बस, शिडीवर बस, बैलावर बस, आणि ते फोटो इंस्टाग्रामला टाकायचे. आणि या पागलच पुरी, यांना एखादं पोरगं आवडलं का, हाय हाय HI हाय, ते शिंगरू लगेच वाय हाय वाय. आणि लोक म्हणते पुरी पुरी इंदुरीकरला शिवाय देते. पुरी म्हणत्या प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोफ पडताय उपटो. प्यार क्या होता है तो चिंगळ्या निवडताय निवडाव. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पेताय पिओ. नाही, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. इथून पुढच्या काळात ज्याची मुलं बाळा चांगली आहे त्याचं घर आपोआप चांगलं होतं. आज 40% शाळेतली पोरं मोबाईलने गेले, 10% पोरं शेअर मार्केटने गेले. शेअर इथं 4 जण पैसे गेलेले नाही. तुमच्या बापान पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये. 40% पोरं शेअर मार्केट मोबाईलने गेले, 10% पोरं शेअर मार्केटने गेले. पुढचं ऐकलं डोकं बंद होईल. बापाव कर्ज आहे, पोराव कर्ज नाही. पोराव कर्ज आहे, बापाव कर्ज नाही. कर्ज बापानं काढलंय, मजा आणतोय. पोऱ्या
बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोराने गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान ऐकलं, दुकान ऐकलेले 2 जण इथं बसले. कर्ज करायचं बापानं, माझी हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायलाही 150 आली. ही निघाली घर सुधराय. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लय नाही. पण उद्या माझ्या दाद्यानं जर काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का, बोला ना, बोला बोला, मला का पाप करायला होते? मी पापच करतो. दिवसभर खरं बोलतोय म्हणजे पापच आहे ना. 10 गुंठे इका, पण दाद्याचं कर्ज फेडलं. दाद्या प्यायला लागला. बाप म्हणतो आपला दादा तर प्यायला लागला. हे बा पिऊ द्या, माझ्या पोराची चव नका घालू, तो काही कायम पेत नाही. कधी मध्ये प्याला तर केवढा बोबाटा. दाद्याना ए बरं ये जाऊन, ए दाद्यानं आणली कोणची पोर घरात. आणू द्या. मा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना पोरगी करता पोरगी मिळानं, त्यानं कोणची का होईना पण आणली. आहे तिला पहिले एक पोरग, मग त्याला काय होतं.